उज्जैनपुरी इथं मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचं भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या हस्ते संपन्न। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी इथं मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचं भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। जिल्हा नियोजन समितीतून स्मशानभूमीसाठी 5 लाख रुपये मंजूर केले। शासनाकडे पाठपुरावा करून हिंदू समाजाच्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण आणि धनगर समाजाच्या स्मशानभूमीसाठी शेडसाठी महिन्याभरातच जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करून आणणार, यासाठी गावकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली तर या दोन्ही समाजाचा स्मशानभूमी प्रश्न मार्गी लावणार असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी सांगितलंय। यावेळी माजी सरपंच रामनाथ वाघ, सरपंच संतोष चोरमारे, रामेश्वर शिंदे, कल्याण चोरमारे, अमोल दळे, बाजीराव अप्पा शिंदे, अण्णासाहेब शिंदे, सुखदेव चोरमारे, सुदाम शिंदे, बाळू शिंदे, मनोज शिंदे, दादाराव शिंदे, बाबासाहेब महाराज शिंदे, कृष्णा चोरमारे, अंशीराम वाघ, ज्ञानेश्वर वाडेकर, रुस्तम खरात, दामू मामा जाधव, रामू तोत्रे, काका बापू शिंदे, गजानन शिंदे, दादाराव शिंदे, स्वप्नील वाघ यांसह गावकरी उपस्थित होते। काय उद्घाटन झालं? आज उज्जैनपुरी तालुका बदनापूर येथे मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचे भूमिपूजन नुकतंच माझ्या हस्ते संपन्न झालं। यासाठी सर्व उज्जैनपुरी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व महायुतीचे पदाधिकारी व सर्वांच्या साक्षीने बऱ्याच दिवसाचा यांचा प्रश्न होता की स्मशानभूमीची गरज होती, त्याचं आज भूमिपूजन केलं आणि महिनाभरामध्ये याचं लोकार्पणही आम्ही लवकरच करणार असतो। यासाठी मी माझ्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 5 लाख रुपये निधी उपलब्ध करून द्याला। त्याचबरोबर गावकऱ्यांची मागणी, हिंदू समाजाच्या स्मशानभूमीचा काही अडचणी आहे त्याही सॉल्व्ह करायचे। त्याचबरोबर धनगर समाजाच्या स्मशानभूमीला शेड लागतं। येणाऱ्या महिनाभरामध्ये या मीटिंगमध्ये मी माझ्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून किंवा शासनाकडे प्रयत्न करून हिंदू समाजाच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी आणि धनगर समाजाच्या स्मशानभूमीच्या शेडसाठी गावकऱ्यांनी जर जागा उपलब्ध करून दिली तर या दोन्ही समाजाचे स्मशानभूमीचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावणार आहे।